नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या घरावर आता हातोडा पडणार आहे। आरोपी प्रकाश लोढेच्या घरावर पालिका बुलडोजर चालवणार आहे। तर अतिक्रमण विभाग कारवाईसाठी बुलडोजर घेऊन दाखल झालेला आहे। अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात आहे। लोंढेच्या घराच्या झडतीमध्ये भुयारात 2 कुऱ्हाडी आणि चाकू सापडले होते। बातमी नाशिकमधून पाहतोय। नाशिकमध्ये आरोपी प्रकाश लोंढेच्या घरावर अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी म्हणून बुलडोजर पोहोचलेले आहेत आणि पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा तैनात आहे। सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या घरावर बुलडोजर चालवण्यासाठी म्हणून महापालिकेचे अधिकारी बुलडोजर पोहोचलेले आहेत आणि पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे। तर चाकू सुद्धा तपासणीमध्ये भुयारात सापडलेले आहेत। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे तपशील ते देतील। किरण, विक्रांत, खरं तर 4 ऑक्टोबरला नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये गोळीबार झालेला होता। त्या गोळीबारातील जे प्रमुख आरोपी होते लोंढे, त्यांच्या या सगळ्या घरझडतीमध्ये एक भुयार देखील आढळून आलेलं होतं आणि त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर आता नाशिक महानगरपालिकेकडनं देखील कारवाई केली जाते। सध्या त्यांच्या मालमत्तांच्या ज्या अनधिकृत बांधकामं आहेत ते पाडण्याचं काम खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। सातपूर परिसरामध्ये ITI सिग्नल परिसर आहे, त्याच्याच ठिकाणी असलेलं जे प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि भूषण लोंढे यांचं जे घर आहे त्या घराच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की आता या पोकल्यांच्या माध्यमातून त्यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला जातोय। प्रामुख्यानं ही जी इमारत आपल्याला 2 मजलीची दिसते, जवळपास 13 ते 14 त्या ठिकाणी घरं आहेत आणि एक कार्यालय देखील आहे। ते आता या ठिकाणी पाडण्याचं काम नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातंय। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर नदीलगत असलेलं हे बांधकाम होतं आणि ते पाडण्यासाठी या ठिकाणी जी वाहनं आहेत ती ये जा करणार होती, त्यासाठीचा या ठिकाणी रॅम्प देखील तयार करण्यात आला आणि त्यानंतर आता आपण बघतोय की थेट आता पाडकामाला सुरुवात झालेली आहे। प्रकाश लोंढे त्यासोबतच दीपक लोंढे यांना नाशिकच्या सातपूर येथील ओरा बारमधील जे गोळीबार प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती। भूषण लोंढे हा सध्याच्या घडीला फरार आहे। नाशिक पोलिसांची 4 पथके त्याच्या मागावर देखील आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रकाश लोंढे याची घरझडती घेत असताना त्याच्या घरामध्ये भुयार आढळून आलेलं होतं। त्या भुयारामध्ये 2 कुऱ्हाडी आणि 1 चाकू देखील मिळून आलेला होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता थेट गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आणि एकूणच राजाश्रय असलेल्या गुन्हेगारांना रोखण्यासाठी आता नाशिक पोलिसांनी थेट कडक कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच एक दुसरा भाग म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून थेट अशा पद्धतीने हातोडा चालवला जातोय। विक्रांत, या सगळ्या कारवाईकडे लक्ष असू द्या। किरण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।